हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, तसंच या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि त्याचबरोबर जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्याची डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आता एक लक्षात ठेवा की जिल्हा परिषदेची जी परीक्षा आहे ना, ती परीक्षा TCS IBPS मार्फत होणार आहे. त्यातल्या त्यात IBPS मार्फत होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण 2023 मध्ये झडपीची परीक्षा IBPSनंच घेतली होती आणि मग त्यानुसारच तुम्हाला आता तयारी करावी लागेल TCS IBPS पॅटर्ननुसार. मग 2023चा जो सिलेबस आहे तो अजूनही त्यांनी बदललेला नाहीये. नवीन जेव्हा केव्हा काही बदल झाला तर त्याची मी माहिती देईल. पण आता सध्या जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसारच तुम्ही तयारी करणं आवश्यक आहे. तर परीक्षेचं स्वरूप तर बदलणार नाही. मग ते स्वरूप काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला झडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झडपी आरोग्य शेवट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस म्हणजे तांत्रिक घटक, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी ठेवलेली आहे आणि इतक्या कमी फीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होतो. सर्वात आधी ना परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ते लक्षात ठेवा. तर तुम्हाला एकूण 100 प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. त्याच्यामध्ये डिस्ट्रिब्युशन असं आहे, की मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न आहेत आणि संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं. पण ते डिपेंड आहे परीक्षा कोण घेणार TCS की IBPS त्यावर सुद्धा बराच फरक पडतो. पण मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न येणार हे निश्चित आहे. इंग्लिश ग्रामरवर 15 प्रश्न येणार आहेत. त्यामुळे इंग्लिश ग्रामरचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानवर आधारित 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना असं स्ट्रॅटेजिक आणि करंट अफेअर्स या दोन्हीवर मिळून 15 प्रश्न असणार आहेत. बौद्धिक चाचणी, आता इथं बौद्धिक चाचणी जरी असल्यानं तरी त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी ह्या दोन्हींचा समावेश होतो. त्याच्यावर 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर तांत्रिक घटक जो आहे ना, म्हणजे हे किती झालेत पहा. 15 30 म्हणजे 60 झालेत. सॉरी, इथं तांत्रिक प्रश्न 40 पाहिजेत. तर टाइप मिस्टेकनी 60 झालेत. इथं तांत्रिक प्रश्न किती पाहिजेत? 40 पाहिजेत. कारण हे 60 प्रश्न झालेले आहेत. 15, 30, 45 आणि 60 हे जे अतांत्रिक घटक आहेत त्याच्यावर 60 प्रश्न येतात आणि तांत्रिक घटकावर 40 प्रश्न. इथं टाइप मिस्टेकनी 60 झाले, ते 40 पाहिजे. हे करेक्शन करून घ्या. तर असे तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे, की तांत्रिक घटकावर 40 प्रश्न असणार आणि अतांत्रिक घटकावर 60 आणि अतांत्रिक घटकामध्ये 4 विषयांवर प्रश्न येणार आहेत, प्रत्येकी 15-15 आणि बौद्धिक चाचणीमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी दोन्हीचाही समावेश होतो. आता आपण तांत्रिक घटक ज्याच्यावर 40 प्रश्न येणार आहेत, त्याचा डिटेल्समध्ये जो अभ्यासक्रम आहे ना, त्याची माहिती पाहूया, की कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहा, पहिला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. त्यालाच आपण मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्यालाच मराठीमध्ये आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण असं म्हणतो. तिसरा टॉपिक आहे पहा, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. त्याला आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे असं म्हणतो. चौथा टॉपिक आहे या ठिकाणी इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यालाच मराठीमध्ये आपण विद्युतधारेचे परिणाम असं म्हणतो. त्याच्यानंतर 5वं प्रकरण आहे हीट. त्याला मराठीमध्ये आपण उष्णता असं म्हणतो. 6वं प्रकरण आहे पहा रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन. 7वं प्रकरण आहे कार्बन कंपाउंड्स म्हणजेच कार्बनी संयुगे. त्याच्यानंतर 8वं प्रकरण आहे स्पेस मिशन म्हणजेच अवकाश मोहिमा. 9वं प्रकरण आहे लेन्सेस म्हणजेच भिंग. त्याच्यानंतर हेरेडिटी अँड इव्होल्यूशन म्हणजेच आनुवंशिकता व उत्क्रांती. त्याच्या पुढचं प्रकरण पाहूयात आपण आता नेक्स्ट. त्याच्या पुढचं प्रकरण आहे पहा लाईफ प्रोसेस म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया. त्यानंतर एन्व्हायर्मेंटल मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजेच ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. सेल्युलर बायोलॉजी म्हणजेच पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान.
त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. तर असे हे 16 प्रकरणं आहेत आणि आपला जो झेड-पी आरोग्य शेवटचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहेत ना, त्याच्यामधले जशास तसे प्रश्न मागच्या परीक्षेला विचारलेले आहेत त्यांनी. त्यामुळं आतासुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये जी परीक्षा होणार आहे, त्याला निश्चितच फायदा होणार आहे आणि फेब्रुवारीनंतर कधी पण ॲड येऊ शकते. तयारी चालू आहे. त्यामुळं अभ्यास चालू ठेवा. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला झेड-पी आरोग्य शेवट ई-बुक विकत घ्यायचा असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेड-पी आरोग्य शेवट ई-बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस जी-एस-टीच्या कमी फीमध्ये हे मिळेल. पण याच्यामध्ये व्हिडिओ नाहीत, फक्त ई-बुक आहे आणि संपूर्ण सिलेबस याच्यामधून सुद्धा कव्हर होतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक व्हेरी मच.